So, Miss Sonali, how are you feeling today? The feeling is mix up emotions for me. इमोशनल पण होतीये मी आणि हॅपी पण वाटतंय का इतकं म्हणजे पुढे जाऊन तर छानच असणार आहे. सो भारी वाटतंय आज. बस तुम्हाला Feeling nervous? लिटिल बिट नर्वस, नॉट मच मोर. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप भारी वाटतंय. सो ह्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. सो फायनली तो डे आला. सो हे स्टार्ट झालं मे बी 1 वर्ष आधी. हे जेव्हा मे बी हैदराबादवरून रिटर्न आले होते तर यांना प्रपोजल केलं होतं आमच्याकडून. मग त्याच्यानंतर मे बी नोव्हेंबर लास्ट वीकमध्ये हा, 21 to 30 नोव्हेंबरच्या मिडमध्ये बाबा यांना बघायला गेलेले आणि यांना माहित नव्हतं की बाबा यांना बघायला जात आहे. आधी यांच्या पप्पांना फोन केला म्हणजे असं आम्ही बघायला येतो वगैरे. तर पप्पा म्हणे आम्हीच येतो दुसऱ्या दिवशी बघायला आणि यांना काही विषयच माहित नव्हता. मग बाबा बोलले की नाही आम्ही उद्या येणारच आहे योगायोगाने, तर आम्ही मुलगा बघून जातो. ठीक आहे. मग बाबांनी जे सांगितलं की आम्हाला मुलगा पसंत आहे. मग तुम्ही या नेक्स्ट संडे. नंतर आम्हाला बोलायला टायमिंग दिला होता. आम्ही पण बोललो आणि बऱ्याचशा गोष्टी 1 तास? जुळल्या आमच्या. 1 तास बोलले होते मी पहिल्यांदा. 1 तासापेक्षा जास्त झालं होतं. सो बऱ्याचशा गोष्टी आमचे विचार वगैरे जुळत होते. हॉबीज जुळत होत्या, हॉबीज जुळत होत्या. फिरायच्या, हाँ. ट्रेकिंग. हल्दी का रंग चढ़ा के और ढेरों सपने सजा के देखे है राजा तेरा ख्वाब. ऍक्च्युली ते यायच्या आधी अजून एक भारी इन्सिडेंट झाला होता. सो इंस्टाग्रामला मी रिक्वेस्ट पाठवली होती. सो जस्ट आय थिंक 1-2 दिवसानंतर पाठवली नाही, होती. लगेच दुसऱ्या दिवशी. हा, पण तेव्हा एक असा रोड रिप्लाय आला होता. काय होता सांग. आपलं अजून काही ठरलेलं नाही तर मी कसं काय तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करू. माझं अकाउंट प्रायव्हेट होतं आणि ह्यांचं जे ट्रॅव्हल लाईफचं अकाउंट आहे ते पब्लिक होतं आणि मी ते एक्सप्लोर केलं की कुठे कुठे फिरले, काय काय केलंय वगैरे. डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा. हो डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा. पहिला मेसेज मी तिला केला होता की हाय, ओळखलं का मला. नाही 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 असं हा, नव्हतं. तिला इतका पाठ आहे. मोठा type नाही, नाही. करून पाठवला तिला होता. पाठ आहे. सांग सांग. हॅलो शुभम दिस साइड, होप यू रिमेंबर मी. हा. आय थॉट काय होता पुढे असंच काहीतरी होता. आता नाही आठवते मला, पण असा 3-4 लाईनचा मेसेज यांनी टाईप करून पाठवला होता मला. सेम मेसेज घरी पण रीड करून दाखवला होता मम्मी पप्पांना. तिच्या सगळे हसले पण होते. शाम ना सवेरे का ख्याल अब रहा, हर पहर में दिखता तू ही है. ओ मेरी लकीरों में जो भी था सब मिला, तुझसे मिलन बस बाकी है. म्हणजे जेव्हा आमचे फोन कॉल चालू झाले ना तेव्हा तिनं मला विचारलं होतं की म्हणजे कसं वाटलं, म्हणजे जनरल क्वेश्चन विचारला होता की काय कसं वगैरे आणि कशी म्हणजे नॉर्मल कसं वगैरे बोलणं. तर मी तिला म्हटलं होतं की पहिल्यांदा तर खूप रूड वाटली होतीस जेव्हा मेसेज केला होता. डायरेक्ट ना म्हणून सांगितलं होतं. डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा. हो डोली में बिठा के संग अपने ले जाने आया है राजा ये तेरा. मी यांना हा आमचा डायलॉग असतो कॉल पे. काय नाही, फक्त 5 तास एवढाच डायलॉग असतो. हा, तो मला तिला पहिल्यांदा मारला होता. तिने पण मला मारला होता. नाशिक जास्त दूर नाही म्हणे, फक्त 5 तास. आमच्या ऑलमोस्ट म्हणजे एक प्रत्येक अल्टरनेट कॉल मध्ये हा डायलॉग असतोच. हा भेटायचा विषय निघाले काय नाही, फक्त 5 5 तास. तास.
लग्नानंतर फ्युचर प्लॅन इज लाईक पहिले तर लाईफ एन्जॉय करायची आहे, एक्सप्लोर करायचं आहे, खूप सारं इंडिया टूर करायची आहे, खूप सारे. हा यांचा अजून- पहिला कन्सर्न होता जेव्हा Yes. मला बघायला आले होते तेव्हा. सो तिला हा क्वेश्चन होता की तुला फिरायला आवडतं. हा. आणि मेन गोष्ट म्हणजे आता माझ्या बाईकला पार्टनर पण भेटली आणि आता ऑब्विसली मे नंतर पावसाळा सुरू होतोय. सो खूप सारे ट्रेक्स, पावसाळ्याचं रायडिंग वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला सोबत एक्सप्लोर करायच्यात, फिरायचंय. माझा प्रश्न तोच होता तिला पहिला की फिरायची सवय आहे का तुला? म्हणजे फिरायला आवडतं. आणि यांचा एक फेमस डायलॉग होता, हे एकटाच बोलले माझ्याशी, गॉड्स प्लॅन गॉड्स प्लॅन गॉड्स प्लॅन. म्हटलं आता काय माहित नाही, म्हटलं पुढे डेस्टिनी मध्ये काय लिहिलंय. काय होतं माझं फर्स्ट गिफ्ट मी तुला दिलेलं? रोज डेला दिलेलं फर्स्ट गिफ्ट बुके होता, टेडी होता, त्याच्यावर खूप सारे कॅडबरीज आणि एक चीट पाठवली होती नोट लिहून. तू भेटलीस तेव्हा कळलंच नाही आयुष्य इतकं सुंदर कधी झालं. बहुतेक देवाचीच योजना असावी म्हणून तुझ्या हसण्यात माझं मन अडकलं. जे स्वप्न मी एकटाच पाहायचो त्यात तू आपोआप आलीस. 4 महिन्यांनी आपण एक होणार हेही कदाचित वरून ठरवलेलं होतं आधीच. आजही हा प्रश्न विचारतोय कारण प्रेम फक्त वचनात नसतं, ते रोज नव्याने जगायचं असतं. प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात असतं. हात माझा धरशील का? सुखदुःखात माझी साथ होशील का? या साऱ्या जन्माची कथा माझ्यासोबत लिहिशील का? आज नाही, उद्याही नाही, कायमची माझी होशील का? देवाने आखलेल्या या कथेत माझ्या आयुष्याची हिरोईन होशील. होशील. सो ह्याच्यावर तिचा रिप्लाय असा होता, तुमच्या शब्दांनी मन माझं थांबून गेलं, कारण त्यात फक्त प्रेम नाही तर आयुष्यभराची खात्री आहे. शब्दात प्रेम आहे पण त्याहूनही जास्त विश्वास आहे. प्रेम वचनात नाही हे तुम्ही लिहिलं आणि मनाने ते लगेच मान्य केलं. हात धरशील का असं विचारलं, पण खरं सांगू का, तो हात कधीच सुटणार नाही. देवाने आखलेल्या या कथेत तुमच्या आयुष्याची हिरोईन व्हायला आवडेल मला, असा मी रिप्लाय दिलेला होता. आमच्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे. आज 10 मे 2026 या दिवशी आमचं लग्न होतं आहे. सो इट्स अ बिग डे फॉर अस. थोडंसं नर्वस फिलिंग आहे दोघांच्या मनामध्ये, मिक्सअप फिलिंग्स आहेत, पण ठीक आहे, ते आपण टेक ओव्हर करूया आणि असेच एकमेकांची साथ देऊन पुढं लाईफ एन्जॉय करूया. सो या feeling very happy as well and little bit nervous as well, but yeah. तुम्ही पण नर्वस आहे का? हा, थोडंसं. मंडपदारात गणगोत घेऊन नवर देव हे बोहल्याव आलया. अलगद पाऊल टाकते नवरी, साजिरी गोजिरी सामोरी आलिया. मोत्याचं डोळं
बिग रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी 100% निभावेल याची मी तुला गॅरंटी, वॉरंटी, प्रॉमिस जे काही असेल ते सगळं देतो आणि डोंट वरी अबाउट इट. बांधू नहीं साता जन्माची गाठ, फुलला हा पारिजातक दारात. बांधू नहीं साता जन्माची गाठ, फुलला हा पारिजातक दारात. त्यांचं जेव्हा प्रपोजल आलेलं आणि आजीला आवडून गेलं होतं स्थळ, पण आजी ऑगस्टमध्ये एक्सपायर झाली. तर इन्सिडन्स इतका छान झाला की आमचं जे लग्न फायनल झालं ते आजीच्या महिन्याच्या दिवशीच झालं. आणि पहिल्यांदा आमच्या लग्नाची तारीख 3 तारीख पकडलेली, 3 मे. 2 आणि 3, पण काहीतरी कारणामुळे ती पोस्टपोन होऊन 9-10 झाली. तर मग 10 तारखेला पण आजीचा महिना येतो. इमोशनल टचेस आहे की आजीच्या मनात होतं, मग तिने करवून घेतल्या त्या गोष्टी, ऑटोमॅटिक घडत गेल्या त्या कळल्याने. आणि ते म्हणजे इट्स काइंड ऑफ असं घडत गेलं की ते विश्वासच बसतो. हा. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि